आम्ही देवा अंबेचे गोंधळी नाचतो अवघ्या भूमंडळी आम्ही देवा अंबेचे गोंधळी नाचतो अवघ्या इकडं कसं आहे इकडं पाऊल पट्टा नाही पाहिजे ती उडून जाते हा जरा शांत बसा मी सांगतो काय का बरं इकडं बघून मला काय इकडं तिकडं कसं आहे पावर पट्टा नाही बघितली की उडून जाते पॉवर नंतर पाहिजे बरं आजच्या दिवस इकडे बघा उद्या दुपारी जेवण झाले की तिकडेच बघायचं तर आपल्या गोंधासमोर 4 ड्युटीला आपले 5ही ड्युटी ज्यांच्या आपण घाटाकडून जातो श्री ज्योतिर्लिंग ज्योतिबाच्या नावानं चांगलं म्हणा 11 उड्या मारायच्या ज्योतिबाच्या नावानं चांग बल 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 ज्योतिबाच्या नावानं चांग लावून घ्या व तेलाच्या भांड्याबरोबर तव्यात ठेवा वक्रतुंड महाकाय सुरकुरी समर्थ निर्मित सर्व सर्व मंगल मांगल्ये सर्व साधके शरण प्रपत्ती गावनी नारायण नाहीतर बागेत आली तर तसं हलवीचीला बाळा जायचा रस्त्यावर पाहणा इथंच राहायचा त्यामुळे पाहणा नाजूक हलवा एकमेकाकडे बघितलं चालतंय पण पाहणा हलवायचा आपण हलायचं नाही बाज होते का जरा जोरात हलवा बाळाला झोप यायला पाहिजे त्याला हवा हलवा नंदा गेरे पाळ मग कुठं म्हणालायचा समोर नाही खाली आपण म्हणायचं समोरच्या ते म्हणाले मम्मी कुठे गेले पप्पा कुठे गेला त्याला सांगितलं मम्मी पप्पा लागला टीव्ही बघायला पप्पान टाकलाय मम्मीच्या खांद्यावर हात मम्मी नंतर म्हणते भाड झोप किती दिवसांजवळ बसलोय ते काय 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 नाही नंतर म्हणते आजी कुठे गेली आजोबा कुठे गेला त्याला सांगितलं आजी गेल्या म्हणलंय आजोबा गेलात बाहेर फिरायला मम्मी नाही पप्पा नाहीत आजी नाहीत आजोबा नाही तर कोण लक्ष देणार आता शेवटी रात्रटी हत्या तर ती हत्या ती करण्यात अर्धी दाढी का ते पाळणं
दाढी कशी कोणासारखं दिसते सांगा कोणासारखं दिसते आईसारखं का बाबासारखं काय बाबासारखं जरा नाक आहे आईसारखे डोळे आहेत देखणं काळा सवळा कसा आहे हाय, हाय, असू दे काय असू दे काय असू दे खरं होऊन दे दुन्यात खाली लावायचं आणि बाळाला लवकर खेळवायचं. होऊन दे. तुम्हाला जे येते ते खेळा काय तर म्हणा उभी गे म्हणा उलुलू म्हणा आणि वळून मंचीला तोंडाला हात मारते एक 10 मिनिटं खेळ द्यायचे एक 10 मिनिटं खेळ काय तो बाई आहे? घ्या बाळाला खेळा घ्या काय तर नाव घे आत्याबाई तुमचा आवाज काय त्या बाळाला जायना झालाय जाईल म्हणलं. खायला लागले ढगायला त्याला मम्मीने हागीच घातलेला बाई नाही का? हागीच राहू दे साधं फडकं बांधायला पाहिजे होतं आता आत्या एवढी हौस हौसन आले ते लागले थंडीने कुडकुडाला थंडीत दिवस चालवला आता ते म्हणते माझ्या अंगावर कोण पांघरून टाकते काय बरं खेळवायचं राहू दे पांघरून आणले का बाळाला पांघरून आणले कुठं आहे खरोखरच लागते खोटं नाही खरोखरच लागते आणले काय आणतो की आता जास्त झाल्यावर आता जेवायला हवंय नसतं बर तवर नवरदेवांच्या घरात घालतो एक ब्लाऊज पीस द्या पीस आणा आपलं आणि आता खालचा हात काढा नाही तो लोणचं घालचेला सोडा आत्याबाईंच्या मागे 4 बायका बरोबर मागं जायचं बाळाचं नाव ठेवायचं बाळाच्या आई वडिलांना साखर द्या बाळाच्या आई वडिलांना साखर द्या साखर द्या साखर हा पांघरुणाला माधवला गेलेत का बघा आजी कुठं वर ठेवले ते आजी आणायला हा आत्याबाई तोंड कुठं झालं काय आता देवांची 5 नाव घ्यायची नीट म्हणायचं नीट ऐकायचं कानात म्हणायचं मी सांगतोय तसंच म्हणा थांबा ते पांघरून आणायला गेले गणपतीचं नाव घ्या मुठमुठ घुगऱ्या घ्या आमच्या गणपतीला खेळाल नाकूर म्हणायचं मागच्या बायकांनी पाठीवर एक जोरात मारा बाकी सगळं हळू मारा हा जरा शांत बसा मोठमोठ घुगऱ्या घ्या थांबा 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 तिला खेळायला. मागच्या बायकांनी जोरात मारा बाकी सगळं हळू मारा शेवटला कुर म्हटल्यावर महाराज पहिल्यापासून मारत बसायचं नाही मोठमोठ घुगऱ्या उठ उठ नाही झोपत उठवा नाही त्याला खेळायला न्या कुर म्हणा नाही किंडर मुठमुठ घुगऱ्या घ्या आमच्या ज्योतिबाला खेळायला न्या कुर म्हणा मोठमोठ घुगऱ्या घ्या आमच्या ज्योतिबाला खेळायला न्या कुर्र हा ते बाई टूर नाही कुर म्हणायचं मुठमुठ घुगऱ्या घ्या मुठमुठ घुगऱ्या घ्या आमच्या तुळजाभवानीला खेळायला न्या कुर म्हणा मोठमोठ घुगऱ्या घ्या आमच्या तुळजाभवानीला खेळायला ते बाई न्या थांबा कुर्र. मी काय म्हणलो नीट म्हणायचं नीट ऐकायचं कानात म्हणायचं म्हणतो बाळाचं तोंड कुठं आहे बघा पाय कुठं आहेत बघा बाणशी कुठे केल्या बघा एकदा झालं दुसऱ्यांदा झालं तिसऱ्यांदा मी तिथंच तुम्ही कुर करायचे खाल्लं टूर करायचं कुठल्या कानात म्हणताय बघा बाळाचं तोंड मम्मीकडे आहे पाय पप्पाकडे आहे बरं. कुठे बी म्हणायचं नाही इकडे म्हणा घ्या घुगऱ्या घ्या आमच्या तुळजाभवानीला खेळायला न्या कुर म्हणा मोठमोठ घुगऱ्या घ्या आमच्या तुळजाभवानीला खेळायला न्या कुर्र. मोठमोठ घुगऱ्या घ्या आमच्या महालक्ष्मीला खेळायला न्या कुर म्हणा मोठमोठ घुगऱ्या घ्या आमच्या महालक्ष्मीला खेळायला न्या कुर्र. हा मोठमोठ घुगऱ्या घ्या आमच्या कृष्णाला खेळायला न्या कुर म्हणा मोठमोठ घुगऱ्या घ्या आमच्या कृष्णाला खेळायला न्या कुर्र. झालीत काय 5 नावं ही देवांची 5 नावं झालीत दादांकडनं चांगली साडी पाहिजे कुठली साडी पाहिजे तुम्हाला देवाने पैठणी आकाशात कांचीवरून पेशवाई घेऊ दे कुठली पण कुठली पण बाळा लंगूट आणला 10 रुपयाचा आणायचं की तेव्हा बारसं झालं नाही, बरं. आता जाऊन. तुम्हाला चांगली साडी पाहिजे असेल तर दादा नावला असं चांगलं नाव ठेवायचं तात्पुरतं ठेवा त्यांच्यावर ठेवते तिने लय विचार करत बसू नका तुम्हाला जे आवडते ते चांगलं नाव ठेवा ठेव तात्पुरतं ठेवा नंतर बदल देते मुलग्याचं ठेवा मुलग्याचं ठेव मुलग्याचं आदिनाथ मगाशी कसं म्हणाल तर तसं म्हणा आता बाई मुतमुत नव्हे मुठमुट म्हणायचं आहे हा मुतमुत नाही मुठमुट म्हणायचं आपल्याला नवरदेवानं हागी सांडे पॅक केले त्याला नवरदेव हागी सांडले काय घातले काय तुम्हाला जरा कसं घेणं आकड द्याय पाहिजे आई मी स्वयंपाक करते बाळाला घ्या घे घ्या तर ना ऐकू आलं काय या पुढे या आणि आपल्या नातवाला घ्या हा जरा तुम्ही इथे थांबा तुम्ही त्या आपल्या मुलाला हा. लवकर पुढल्या घ्या, वर्षाला घ्या. येऊ दे हा नातू. त्याला खेळवायचं नातवाला काय तर म्हणा उगी गे म्हणा उलुलू म्हणा वळू मच्छीला तोंडाला तुमच्या घालते. हातात घ्या, सोडा. तुम्ही सोडा आता तुम्ही तुमच्या सोडा. हातात द्या. ठेव आता काय तर म्हणा काय खेळावं आपलं. नातवाची सवय आहे का नाही म्हणा की काय नातवाची सवय आहे का नाही आता नातवाची चव आहे की. सवय करून घ्या सवय करून घ्या तोंड कुठं बघा तोंड नाही पायाकडे खिचला पायावर तोंड खाली जायचं बरं काय तर कारण सांगून त्यांना द्यायचं मला बाजारात जायचं नंतर घेते म्हणून द्या त्यांना
मला बाजारात जायचं सासरे कोण आहेत आहेत की सासरे भाऊ आहेत. तुमच्या बाळाला खेळते असं म्हणा. काय झालं तसं काहीतरी म्हणशील ना, तसं काय म्हणायचं नाही. बाबा तुमच्यासाठी चहा करते, बाळाला घ्या. माणसं बघून कारण सांगायची. बाबा चहा करते, थोडा वेळ बाळाला घ्या. घ्या कांद्या घ्यायचं, नातवाला खेळायचं, काय तर म्हणा त्याला. ठेवा तुम्हाला काय येते ते ठेवा. काय तर म्हणा काय तर कारण सांगू द्या. मला बाहेर जायचं, नंतर घेतो मला. बरं आत्या बाई या. त्यांना काय म्हणतात ताई दिदी वंस कंस काय कंच दीदी तुमच्यासाठी नाश्ता करते, बाळाला घ्या. तुमच्यासाठी आवडीचं करायला झालं. तुम्हाला काय काम आहे का नाही? मग काय तर कारण सांगून द्यायचं. आमच्या यांचा फोन आलाय म्हणायचं, नंतर घेते म्हणा द्या. त्यांचा फोन आलाय नंतर घेते की. बरं जाऊ बाई कोणात या. जाऊ बाई सोनू दोघं बाहेर चालले, बाळाला घ्या म्हणा. ताई आम्ही दोघं बाहेर चाललोय, बाळाला घ्या. तुम्ही काय म्हणा, इथं आमचं तपल्या आम्हाला जायचं. आमचं काम आहे बाई म्हणा. बर आणि कोण आहे का घरात? संध्याकाळी जेवण नाही म्हणा. नाही तर संध्याकाळी जेवण नाही. द्या त्यांच्यावर द्या. नव्हतं घ्या, आपलंच आहे ते. आता तुला खेळवायचं काय तर म्हणा. आणि आता आमच्याकडची कारणं संपल्याच, त्यामुळे पटलाचं कारण सांगायचं. पटल्याशिवाय घ्यायचं नाही, पटलं तरच घ्या. नाही काय बी म्हटलं लगेच घेशीला. तुम्ही काय सांगणार नाही का? तुम्ही सांगा की काहीतरी आठवते सांगा. ते तुम्हाला काय आठवते ते सांगा. मला कामाला जायचं आहे. मला नाईटला आता जायचं. कुठं? नाईटला काम असतं आता उद्या तुमचं? लगेच जाणार. हाय लाईट काम आहे. नाईटला काम असतं पटलं घ्या घ्या घ्या. लाईट काम आहे. बरं या. सासूबाई कुठे आहेत? या पुढे या. अंधार जागला, चांद हा भागला, दाटो जरी सावल्या. ज्योत प्रकाशाची माते तुझी खाशी वाटा किती दावल्या.